चला डिपार्टमेंटला विनंती सगळे काढा बाहेर. म्युझिक नको म्युझिक नको म्युझिक नको म्युझिक नको पहिला थापाला बाहेर घ्या. म्युझिक बंद कर म्युझिक. हा हा येतील खाली. चला सगळे बाहेर काढा आता साहेब पाटील साहेब. ಈ ದಿನದ ಕೊನೆಯ ಕುಸ್ತಿ ಥಾರ್ ಈ ಕುಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲುವಂತ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳಿಗೆ ಥಾರ್ ಬಹುಮಾನವಾಗಿ ಸಿಗಲಿದೆ. ಶೇಖ್ ಇವರ ಇಬ್ಬರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಈಗ ಈ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಕುಸ್ತಿ. कर्नाटक स्टेट पोलीसचं कौतुक आहे. खाली बसवा फक्त आता. ತುಂಬಾ शेवटची कुस्ती थार गाडीवरती. राजू अण्णा मठपती वाजतात मठपती वाजतात मठपती वाजतात. एक किंवा दोन लक्ष लागलेला आहे. या उन्हाळपणामध्ये त्याचा निकाल कुठेतरी उलटा पालटा नको व्हायला एवढीच अपेक्षा आहे. कर्नाटकची भूमी जिथं कुठं निकाल लागत नाही ते कर्नाटकात लागत असतोय. त्याच्यामुळे ही बाकीची खाली बसवा विनंती आहे. ನೋಡಿ ಈ ಕುಸ್ತಿಗೆ ನಾನು ಹಿಂದೆನೂ ಹೇಳಿದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ 30 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಆ ಕುಸ್ತಿ ಆಡಿಸಬೇಕಂತೇಳಿ 4 ವರ್ಷದಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಆ सिकंदर, ಸುಮಾರು सिकंदर, ವರ್ಷಗಳಿಂದ पुढच्या बाजूला जाओ तुम्ही पुढच्या बाजूला जाओ. 5 मारला ವರ್ಷಗಳಿಂದ इकडे खाल्ल्या बाजूला डाव्या हाताला तुमच्या खाली. हा ಕೂಡ್ರಿ ಪಾ ದಯಮಾಡಿ खडा, ಕೂಡ್ರಿ. खडा, दगड. हा हा माघारी टाका या फक्त. पैलवान राजू अण्णा घ्या कुस्ती लावून घ्या. चला चला. सिकंदर अण्णा राजू अण्णा मारुती पेंजोळी अण्णा. आणि इकडं कुस्तीला प्रारंभ होतोय. तर हिरवी लांग परिधान केलेला सेना दलाचा पैलवान महाराष्ट्रातला पृथ्वीराज पटेल जागतिक स्पर्धेतला पदक विजेता आर्मी मध्ये फौजी आहे आणि कुस्तीवरती बक्षीस थार गाडी आहे. हिंदुस्थानामध्ये कुठेही न झालेली लढत आज हळेळीला राजूभाऊ मारुती पेंजोळींच्या माध्यमातून संपन्न होते. कॅमेरावाले मोबाईल वाले पृथ्वीराज पाटलानं कब्जा घेतला. दिली जाणार नाही याची समाज राजू अण्णा पेंजोळी तुकाराम वस्तादनं दिलेली आहे. इकडं कब्जा मजबूत करतोय पृथ्वीराज पाटील. दसरंग फिरतोय सिकंदर आणि सुटून निघाला. टाळ्या करा की हो जरा. लक्षावरती लक्ष लागलेलं आहे. कर्नाटक नव्हे महाराष्ट्र नव्हे संबंध हिंदुस्थानचं लक्ष या कुस्तीवरती लागलेलं आहे. मगाशी सतपाल वस्तादांनी सांगितलं वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं का आपलं फक्त शिकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला बलदंड पिढी मनानं मनगटानं मेंदूना मजबूत तयार करायचे. त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. हा विचार करण्याचा भाग आहे. संशोधनाचा विषय आहे. राजवांना या गावातली हा तुमचा अट्टाहास आहे आणि त्याच प्रेमामधून एवढं मोठं कुस्ती मैदान संपन्न होतंय. 1 ते 1.5 कोटी रुपये स्वतःचे खर्च केलेत. कोणत्या उद्योगपतीची वर्गी नाही आणि कोणत्या राजकीय नेत्याची देणगी नाही. सगळं स्वतःच्या खिशातून आहे. फक्त आणि फक्त युवा पिढीसाठी या देशाची पिढी तरुण बलशाली बलदंड व्हावी याच्यासाठी राजूभाऊंचा अट्टाहास आहे. शाबास. पटावर पट काढण्याचा प्रयत्न काउंटर अटॅक म्हणतात त्याला. शाबास पृथ्वी शाबास सिकंदर. परिस्थिती या मैदानावरती झालेली आहे. शाबास सिकंदर शाबास पृथ्वीराज. उभं राहिलेले ताटून जाताल. खाली बसा. ही कुस्ती 2 मिनिटात होणारी देवाची नाही. खाली बसा. शाबास. गाडगे साहेब इकडच्या बाजूला जरा खाली बसावं. तोडतो का इकडे उभा राहून आता. शाबास पृथ्वी शाबास सिकंदर. कुस्ती सोडवली जाणार नाही. ए खाली बस की. बसा की खाली. शाबास. बसवा खाली अंगा असं. ए बस की इकडे केस वाढलेलं आहे. मोबाईल हातातला बस की खाली.
परत उभी राहिली. वड चाचण्या तुकाराम पैलवान चालू आहे, त्याच्यामुळे नाहीतर कमीत कमी 100-200 गाडी आज महाराष्ट्रातून हे मैदान पाहण्यासाठी आली असती. तरी लोक लांबून फोन करून विचारतात कुस्ती किती वाजता लागणार आहे. अनेक लोक आज घरात बसून कुस्ती मैदान पाहतात. पुणे, कोल्हापूर, सातारा मध्ये कुस्ती मैदान भरायला सुरुवात झाली आणि लोकांनी आमचा खेळ आपला खेळ म्हणून खऱ्या अर्थानं कुस्तीला खांद्यावरती घेतलं. आणि आधुनिक काळामध्ये या 20व्या शतकामध्ये राजूभाऊ पेंजोळी सारखं व्यक्तिमत्व पुढे आलं आणि कुस्तीवरती कोट्यावधी रुपये खर्च करायला लागलं. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे. जिच्या पोटी आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये हा देह सामावतो ती माती आहे. त्या माता आणि मातीशी प्रामाणिकपणा जपण्याचं काम त्या ರಾಜುभाऊकडून सुरू आहे. तो करायला सुद्धा ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತಲುಪಬೇಕು. ಶಾಂತತೆಯಿಂದ ಸಹನೆಯಿಂದ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಹೊರಗಡೆ ತಾವೆಲ್ಲ ತೆರಳಬೇಕು. ದಯಮಾಡಿ ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ शबाज सिकंदर. अरे बाप रे बाप, एकेरी पटा लागून तिथं दुहेरी पट. पृथ्वीराजचा आकडी लावण्याचा प्रयत्न होता, सिकंदरचा कब्जा घेतला, समेट करत बसला तो पृथ्वीराज पटेल. एक बार जोरदार तालियां हो जाए ये दोनों पहलवानों के लिए. याच साठी केला होता अट्टहास. घर 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 कुस्ती चाला लागली. टाळ्या करा. शबास. पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. पुत्र जर चांगला जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर 7 पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय. त्यामुळे बापाने कमावलेलं पोरगा ऐकायला लागला आणि गावभर मिरवायला लागला. हे आम्हाला बंद करायचंय आणि त्याच्यासाठी आपली पोरं चांगल्याच्या संगतीत जाणं, तालमीत जाणं काळाची गरज आहे. बोला. सिकंदर आणि पृथ्वीराज. जरा करंट सोडा केला रा त्याच्यामधनं. जरा नाचल्यावर कळतंय आतून येतंय करंट काहीतरी. खऱ्या अर्थानं जिंकणं आणि हारणं याच्यापेक्षा लढणं फार महत्वाचं आहे. मजा आहे का काय आहे. त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये खेळाकडे पाहिलं पाहिजे. जिंकणं आणि हारणं हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण त्याच्यामध्ये लढणं उतरणं हे महत्वाचं आहे. जीवन हा संघर्ष आहे. कधी शत्रूशी, कधी मित्राशी, कधी स्वतःशी संघर्ष आहे. त्या संघर्षाच्या भट्टीमधून तापून निघालेला माणूस आयुष्याच्या सफरीमध्ये कधी अर्थानं कधी पराभूत होत नव्हतो. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर, शबाज. लक्ष्यावरती लक्ष लागलं. पुन्हा काउंटर अटॅक. घोट्यातनं पट काढला पृथ्वीराजनं. ओ काहीतरी घडतंय. अरे बापा बाबा बाबा बाबा. टाळ्या 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 टाळ्या. ओ साहेब. शबाज पृथ्वी, शबाज सिकंदर. त्या क्षणाची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे. कोण थार गाडीचा मानकरी होणार. राजू अण्णा आणि त्यांची सर्व टीम हे मैदान यशस्वी होण्यासाठी पळते आणि त्याचा प्रत्यय या लाखोच्या संख्येनं उपस्थित प्रेक्षकांमधून यायला लागलेला आहे. शबाज सिकंदर. फोटोग्राफर पत्रकारांना विनंती, जरा फिरत राहा साहेब. शबाज. हुकमी अस्त्र काढलं होतं सिकंदर आणि बाप रे बाप. ओ आकडी लावली. दुहेरी पट काढलाय तिथं पृथ्वीराज पटलारा. ओ बाप रे बाप. पापण्या तेवढ्या मिटू नका. काहीतरी घडतंय आणि ओ ಶಬಾಸ್ ಆಕಡಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ಇಷ್ಟೊತ್ತನ ತಾವೆಲ್ಲ ಕುಂತಿದ್ದೀರಿ, ಇನ್ನು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅರ್ಜೆಂಟ್ ಏನೂ ಇರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಸಹನೆಯಿಂದ ನಿಧಾನವಾಗಿ ಸಾವಕಾಶವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇಮ ಅದು ನಮಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಸುರಕ್ಷತೆಯಿಂದ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತೆರಳಬೇಕು. ಈ ಒಂದು ಹೊಲದ ಸಹಾಯ ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡಿರುವಂತಹ
ಶ್ರೀ ನಾಮದೇವ್ ಜವಳೇಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು. ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಗೋಪಾಲ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರು ಕೂಡ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅರುಣ್ ಜವಳೇಕರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವಿನಾಶ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಅರುಣ್ ನೈಕೋಜಿ ಅವರಿಗೆ, ರಾಜು ನೈಕೋಜಿ ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ನೆಲದ ಹಳ್ಯಾಳದ ಶಕ್ತಿ, ಹಳ್ಯಾಳದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು ಅದು ಕುಸ್ತುವಿನ ಜೀವಾಳ ಅಂದ್ರೆ ಈ ಅಖಾಡ. ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ್ ದಯವಿಟ್ಟು ಅಖಾಡಕ್ಕೆ ಯಾರು ಕೂಡ ಬರಬಾರದು. पृथ्वी जरा आणि सिकंदर शेख विजय झाला. ಅಖಾಡದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವ್ಯಾಲೆಂಟಿಯರ್ಸ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಿ ಜನ. बजरंग बली की ದಯವಿಟ್ಟು ನಾಲ್ಕು ಹೇಳಿದ್ರು ಹಾಗೆ भारत माता की ಈ ಒಂದು ಹೊಲದ छत्रपति ನೀಡಿರುವಂತಹ ಹೊಲದ ಮಾಲೀಕರು, महाराज की ಹೊಲದ ಮಾಲೀಕರಾಗಿರುವಂತಹ ನಾಮದೇವ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, संभाजी महाराज की ನಾಮದೇವ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಧನ್ಯವಾದ. ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಗೋಪಾಲ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, ಅರುಣ್ ಜವಳೇಕರ್ ಅವರಿಗೆ, तमाम ಅವಿನಾಶ್ ಅವರಿಗೆ, ರಾಜು ನೈಕೋಜಿ ಅವರಿಗೆ, ನಮ್ಮ ಜನಸ್ನೇಹಿ ರಾಜು ಮಾರುತಿ ಪೇಜೋಳಿ ಇವರ ಇಡೀ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಲಖನ್ ಸರ್ ಅವರು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಸಪ್ತ ಸ್ವರಗಳು, ಈ ಸಪ್ತ ಸ್ವರ ಹೊಲದ ಮಾಲೀಕರಿಗೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ वाणीला विश्राम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि जाताना सगळ्यांना सावकाश जावा. लाईट लावा, लाईट. डीजे ऑफ करा, डीजे ऑफ करा, डीजे ऑफ करा. ಈ ಒಂದು ಶಿಕಾರಿಪುರದಲ್ಲಿ ದೇವತಾಪ ಅವರು ಹಾಗೆ ಓ ಉಮೇದ್ ಮಥುರಾ ಅವರು ಸಿಕಂದರ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶೇಖ್, ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ರಾಜು ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಪೇಜೋಳಿ. ಭಾಗಿಯಾಗಬಹುದು. ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ 3,01,000 ಹಾಗೂ ದ್ವಿತೀಯ ಬಹುಮಾನ 1,51,000 ರೂಪಾಯಿ. ಹಾಗೆ ತೃತೀಯ ಬಹುಮಾನ 1,00,000, ನಾಲ್ಕನೇ ಕಿರಣ್ ಬಹುಮಾನ ಮೋರೆ ಸರ್. 75,000 ಹಾಗೂ ಐದನೇ ಬಹುಮಾನ ಕಿರಣ್ ಮೋರೆ ಸರ್. 45,000 ಹಾಗೂ ಆರನೇ ಬಹುಮಾನ 35,000, ಏಳನೇ ಬಹುಮಾನ 25,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆಸಕ್ತರಿದ್ದರೆಂದರೆ ಶಿಕಾರಿಪುರದಲ್ಲಿ ಪವರ್ ಸ್ಟಾರ್ ಪುನೀತ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಅವರ ಸವಿ ನೆನಪಿಗಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಈ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದ 25 ಜೋಡಿ ಕುಸ್ತಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಭಾಗಿಯಾಗಬಹುದು. ಸತತ 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೀತಾ ಬಂದಿರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವು 26ಕ್ಕೆ ಶಿಕಾರಿಪುರದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಬಹುದು. ನೋಡಿ, ಬಂದಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಹಳಿಯಾಳ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಹಳಿಯಾಳ ಕ್ರೀಡಾ ವಸತಿ ನಿಲಯದ ಕುಸ್ತಿ ಕ್ರೀಡೆಗೆ ದಿನಾಂಕ 24ರಂದು ಇದೇ ತಿಂಗಳು ಶನಿವಾರ ಆಯ್ಕೆ ಟ್ರಯಲ್ಸ್ ಇದೆ. ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಯಾರು ಇದ್ರೆ ಕುಸ್ತಿ ಆಡಕ್ಕೆ ಶನಿವಾರ 24ನೇ ತಾರೀಕು ಶನಿವಾರದಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಟ್ರಯಲ್ಸ್ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಗದ್ದಲ ಸದ್ಲ ಮಾಡಬಾರ್ದು. ನಮ್ಮ ವ್ಯಾಲೆಂಟಿಯರ್ಸ್ शुक्राची मी चांदणी लख लख त्या पिंजराची झगमग त्या रूपाची ब्रह्मा जणू मी देखणी रंगाच्या दरबारी मी वीज खेकणारी जनवंती यजवंती देवदेवी फुलवंती Don't even bother to explain, he says. Because I don't want to hear it. Just get your shit and go.
ಲೈಟ್ ಆಫ್ ಮಾಡೋಣ, ಮುಂದಿನ ಲೈಟ್ ಆಫ್ ಮಾಡೋಣ. सिकंदर शेख विजय भारत माता की. नोंद घ्या. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. नमो पार्वती पते हर हर. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आणि हल्ल्याळ पहिले तर मला लक्षात आलं नाही, आपण इथं 3-4 वेळा कुस्ती खेळलोय. पहिले तर राजू अण्णांच्या गावातच होते ते मैदान, पण ह्या वर्षी फार असं मोठं मैदान घेऊन आणि हे फार असं मोठं अभिक्रम करून दाखवला. हे फक्त पूर्ण कर्नाटकमध्ये फक्त राजू अण्णाच करू शकतात. आज 4 वर्ष झालं माझी 1 नंबरला कुस्ती आहे आणि ही राजू अण्णाच करू शकतात. ह्याच्यापेक्षा अजून एक, राजू अण्णाला आपण सर्वांनी साथ दिली म्हणून राजू अण्णा हे करू शकले. म्हणून आपल्या सर्वांचंही मनापासून अभिवादन आहे. आणि राजू अण्णांचं बी एवढं मोठं मैदान साकार करून दाखवलं, ह्याच्यानंतर खूप खूप अभिनंदन आहे. आपल्या सर्वांच्या मध्ये परत एकदा मला कुस्ती खेळण्याची संधी दिली, मला आपल्या सर्वांच्या मध्ये परत एकदा कुस्ती खेळण्याची संधी दिली, ह्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आणि मी परत एकदा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी परत एकदा लवकरच कर्नाटक या राज्यात परत कुस्ती खेळायला येईन. तोपर्यंत आपल्या सर्वांचा प्रेम आपल्या ह्या सिकंदरवर, आपल्या लाडक्या भावावर किंवा आपल्या लाडक्या मुलावर असंच राहू द्या आणि शेवटपर्यंत माझी साथ अशीच द्या. धन्यवाद. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ್ ರವರ ಕುಸ್ತಿ ತರಬೇಕಂದ್ರೆ ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಬೆಳೆ ಬಾಳುವಂತಹ ಪೈಲ್ವಾನ್ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಪೈಲ್ವಾನ್ ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲೂ ಬೆಳೆಸಬೇಕು. ಇವತ್ತು ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ್ ವರ್ಷಕ್ಕೆ 4-5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಗಳಿಸುವಂತಹ ಪೈಲ್ವಾನ್. ಇವತ್ತು ಇಂಥ 5-4 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಗಳಿಸುವಂತಹ ಪೈಲ್ವಾನ್ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವತ್ತು 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ಆಗಲಾರದಂತ ಕುಸ್ತಿ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಳಿಯಾಳಿನ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ಮುಂಬರುವ ಸಮಯಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ್ ನಮ್ಮ ಮಣ್ಣು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ ಅನ್ನತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಂಥ ಪೈಲ್ವಾನರು ನಮ್ಮ ಮಣ್ಣಿಗೆ ತರುವ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಇದ್ರೆ ಪೈಲ್ವಾನ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಭಾರತದಿಂದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ವಿಶ್ವದಿಂದ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳು, ಕಬಡ್ಡಿ ಪಟುಗಳು, ಎಲ್ಲ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಮ್ಮ ಭಾಗದಿಂದ ಕೂಡ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳು ರಾಜ್ಯ, ರಾಷ್ಟ್ರ, ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕೆನ್ನತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಒಂದೇ ಒಂದು ಎಜುಕೇಶನು, ಒಂದು ಸ್ಪೋರ್ಟ್ಸು, ಇನ್ನೊಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗಳ ಮಾದರಿಯಾಗಿ ಬೆಂಬಲವಾಗಿ ನಿಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಇದ್ರೆ ಮುಂಬರುವ ಸಮಯಗಳಲ್ಲಿ ಇಂಥ ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ್ನಂತ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಳಿಯಾಳ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿಸುವಂತ ಒಂದು ಅವಕಾಶ ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಾಡಿಸಿಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಸಿಕಂದರ್ ಶೇಖ್ರವರು ಒಂದೆರಡು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೀ, ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೀ, ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೀ. ಇಂಥ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ರಾಜು ಅಣ್ಣವರಿಗೆ, ನಮ್ಮ ರಾಜು ಅಣ್ಣ ಮಾರುತಿ ಪೇಜೋಳಿ ಅವರಿಗೆ ಜೋರಾಗಿ ನೀವು ಚಪ್ಪಾಳೆ ತಡಬೇಕು. ಒಮ್ಮೆ ಜೋರದ ಚಪ್ಪಾಳೆ ನಮ್ಮ ರಾಜು ಅಣ್ಣ ಪೇಜೋಳಿ ಅವರಿಗೆ. ನೋಡ್ರಿ, ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ
ದಯವಿಟ್ಟು ಗೇಟ್ ನಂತರ ಶಾಂತತೆಯಿಂದ ತೆರಳಬೇಕು. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ತಾವು ಈ ಒಂದು ಸಮಯವನ್ನ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪಂದ್ಯಾವಳಿಗೆ ನೀಡಿದ್ದೀರಿ. ಬಹಳ ಅವಸರ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅರ್ಜೆಂಟ್ किरण ಇರೋದಿಲ್ಲ. मोरे सर, किरण मोरे सर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठ